अंबा भगवान यांच्या पादुकांचे मानवसेवा वृद्धाश्रमात पावन दर्शन। मानवतेचा स्पर्श देणारी आणि करुणेची ऊर्जा जागवणारी एक अनोखी घटना मानवसेवा केअर सेंटर वृद्धाश्रमात दिसून आली। दिनांक 16 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता अंबा भगवान यांच्या पादुका मानवसेवा वृद्धाश्रमात आणण्यात आल्या। या पावन पादुकांच्या दर्शनाने वृद्धाश्रमातील वयोवृद्ध भक्तिमय वातावरणात दिसून आले। यावेळी वयोवृद्धांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले आणि संपूर्ण परिसर भक्तिभाव रूपाने न्हावून निघाल्याचे दिसत होते। यावेळी अंबा भगवान भक्तांनी मानवसेवा हीच ईश्वर सेवा हा त्यांच्या मार्गदर्शक मंत्र प्रत्यक्ष कृतीत उतरवत मानवतेचा खरा साक्षात्कार घडवून दाखवला। वयोवृद्धांच्या सेवेसाठी त्यांनी मोठ्या मनाने प्रति डब्बा 15 लिटर असे 3 डबे खाद्यतेल, 3 क्विंटल गहू, मारीगोल्ड बिस्किट, 1 बॉक्स तसेच इतर जीवनावश्यक वस्तू अशा किराणा माल स्वरूपात मानवसेवा वृद्धाश्रम येथे दान स्वरूपात दिला। या पवित्र सेवेद्वारे अंबा भगवान भक्तांनी समाजासमोर मानवतेचे दर्शन घडवले आहे। त्यांच्या या कार्याबद्दल मानवसेवा सदैव ऋणी आहे असे मानवसेवा संचालकांच्या वतीने जाहीर करण्यात आले। वृद्धाश्रमातील वयोवृद्धांनी भक्तगणांचे मनपूर्वक आभार मानत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठीही आशीर्वाद दिले। अशाच प्रकारे समाजातील प्रत्येकाने अशा सेवाभावातून प्रेरणा घेत वयोवृद्धांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी एक हात पुढे करावा असे आवाहन करण्यात येत आहे। यावेळी अंबा भगवान यांचा मूलमंत्र देताना सौ प्रतिभाताई पाठक यांनी आपले मनोगत व्यक्त केले। माध्यमातून आम्ही हे करतच असतो आणि त्याची आमच्यावर कृपा म्हणजे एवढीच आहे देवाची की आम्हाला ते कणकण शिकवलं। मनात एकच वाटतं, हे वृद्धाश्रम बघताना खूप आनंद होतो सेवा करत, पण कुठेतरी असं वाटतं ही वेळ कुणावरच येऊ नये ना। आपले ते वृद्धाश्रम ना म्हणता घराघरातच आश्रम झाला तर किती छान होईल ना। ही एक प्रयास आहे, कारण जिथे आई वडिलांची सेवा नसेल त्या घराला घर पण आहे कुठे, म्हणून हा प्रयास आहे। पण त्यातही आज समाजाची गरज आहे, व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती आहेत, पण त्यात जर आपल्यासारखे सगळे जसे आज या दादा वहिनींचं वर्णन केलं अशी सेवाभावी लोक आहेत, त्यांना जर सगळ्यांनी थोडा थोडा हातभार लावला तर ही सेवा कठीण नाही आहे, ही खूप सुंदर आहे। आणि आज आम्ही जो इथे आलो आहे त्याच्या मागचा उद्देश आहे हा कृतज्ञता दिवस आहे। आम्ही 14 नोव्हेंबर हा कृतज्ञता दिवस करतो, त्यामध्ये जी काही आम्हाला जिथे सेवा मिळेल तिथे जाऊन जी आमच्या परीने धन मन तन ज्या पद्धतीने सेवा मिळेल ती जाऊन आम्ही सगळी सेवा देतो। तो कृतज्ञता दिवस याचा अर्थ परमेश्वर असं सांगतो की आपल्याला थँक्यू शब्द खूप छोटा आहे, थँक्यू म्हणत होती जी कृतज्ञता भावना आहे ना ती हृदयात नाही येते, आणि जी तेव्हा हृदयात नाही येते ना तेव्हा समोरच्या डोळ्यात ऑटोमॅटिक पाणी येतं आणि तुमच्या हृदयात एक आनंदाचा झरा येतो, ती म्हणजे कृतज्ञता। आणि ती कृतज्ञता आपल्याला काय माहिती, आपण काय म्हणतो हे तर आता सध्या ऑनलाईनचं युग आहे, अरे ऑनलाईन, अरे पण तुम्ही ऑनलाईनमध्ये आहे, पण तो उन्हातनं आलाय, तो पावसातनं आलाय, तुमचं पेट्रोल वाचवलेलं आहे, त्याला धन्यवाद द्या, दूधवाला धन्यवाद द्या, अखंड ब्रह्मांडाला धन्यवाद द्या, कारण आम्ही एकटं काहीही करू शकत नाही। आम्हाला घ्यायचं असेल तर अनुसरण कुणाचं घ्यायचंय, निसर्गाचं घ्यायचंय। झाड आहे, उन्हात राहतो, पावसात तो फूल देतो पण आवाज करत नाही, पण आम्ही कोणाला काय दिलं तर जागृत करतो, फोटो काढा, आमचा फोटो आला पाहिजे, आमचं नाव आलं पाहिजे, याच्यासाठी धडपडतो ना। पण जेव्हा मी हा अस्तित्व संपतो, शून्य होतो, त्या शून्यातनं साकार होतो, अशी भगवानांची शिकवण आहे आणि टीचिंग आहे। या माध्यमातून आम्ही आज स्वतःला भाग्यशाली समजतो, आणि हे सगळ्यात जास्त भाग्यशाली लोक आहे की ते जाऊ शकत नाही कुठे, पण आता प्रत्यक्ष त्या पादुकाद्वारे तो परमात्मा त्यांना भेटायला आलाय, याच्यासारखं भाग्य नाही। कारण या पादुका कुठे जाणं म्हणजे सुद्धा साधी गोष्ट नाहीये, तर तुम्ही लोक किती भाग्यवान आहे, आणि आम्हाला तुमचं दर्शन लाभतंय सगळ्यांचं, यापेक्षा आमचं भाग्य दुसरं नाही। आम्ही तुम्हाला एवढाच आशीर्वाद मानतो की आम्ही अशा प्रकारची सेवा, कारण भगवानाचा संकल्प आहे प्रत्येक मानवाला आनंदाची स्थिती दिली, आणि तेही कारणरहित आनंद, कारण आज कारण इथे आम्ही कोणाला काही दिलं तर आनंद आहे, पण अशी एक स्थिती जो आपला हक्क आहे स्वतःचा आनंदात राहणं, त्यासाठी भगवान सांगतात लाईफ इज अ रिलेशनशिप। पण आज आपण पाहतो ती संबंध बिघडलेली आहे, पण प्रयास तोच आहे की सगळ्यांची नातीसंबंध चांगली व्हावी, एकत्व यावं, आणि आम्हाला सगळ्यांना ती एक सुंदर स्थिती दिली आहे की आम्ही रोज प्रत्येक सेवक हा 3 लोकांना आपली स्थिती प्रदान करतो। करणारे सेवेकरी स्त्री पुरुष आज येथे मानव सेवा केअर सेंटर वृद्धाश्रमाला भेट देण्यासाठी येथे उपस्थित झालेले आहेत। या सर्वांचं मानव सेवा केअर सेंटर वृद्धाश्रम परिवार अत्यंत आभार। यावेळी मीनाक्षी शर्मा, राखी लोया, इंदू खेताडे, किरण गायकवाड,
संजय पाठक, हेमलता बोरखेडे, संतोष लोया, अभिजित कुऱ्हाडे, विलास डोंबे, पूनम चांदसरे, कविता पाटील, स्मिता पाटील, संस्कृती पाटील, लता पाटील, मयुरी पाटील, संजय गांगुर्डे, दीपक तातुसकर, नीता बागुल, संगीता दोडके, हेमा खरे, प्रमिला मौर्य इत्यादी भक्तगण उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या संचालिका सौ ललिता नवसागर मॅडम यांनी आपली व्यथा मांडताना सांगितले की वृद्धाश्रमात आजघडीला 88 वयोवृद्ध आजी आजोबा अहोरात्र सेवा घेत असून या वृद्धाश्रमामध्ये सगळे एकोप्याने राहतात. वृद्धाश्रमात आजघडीला 88 वयोवृद्ध आजी आजोबा अहोरात्र सेवा घेत असून त्यांचे जीवनमान सुखकर होण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. जर प्रत्येकाने अशा प्रकारे हातभार लावण्याची गरज निर्माण झाली आहे. नाशिक स्टार न्यूजसाठी प्रतिनिधी राजेंद्र दोंदे, नाशिक शहर.